नमस्कार मित्रांनो, मी राहुल जावादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। काही दिवसाअगोदर या योजनेचा GR प्रसिद्ध करण्यात आला होता, पण आता या योजनेला सुरुवात झाली आहे। या योजनेचे सबसिडीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या योजनेमध्ये अगोदर तुम्हाला पूर्ण पैसे देऊन गॅस घ्यायचा आहे व नंतर ते सबसिडीचे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। जर तुमच्याकडे उज्ज्वला योजनेचा गॅस असेल तर केंद्र शासनातर्फे 300 रुपये व राज्य शासनातर्फे 530 रुपये असे एकूण 830 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे। जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल तर तुम्हाला 530 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या महिला सुद्धा लाभार्थी असणार आहे। या योजनेच्या अगोदरच्या GR मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे गरजेचे होते, तर गॅस कनेक्शन बहुतांश पुरुषाच्या नावाने असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास अडचणी येत होत्या। तर आता यामध्ये काही बदल करण्यात आला आहे। 4 ऑक्टोबर 2024 ला एक नवीन GR आला आहे। आता जर गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावाने असेल तर गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने ट्रान्सफर करून या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। जर तुमचे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावाने असेल तर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तो गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने ट्रान्सफर करून घ्या। जर गॅस कनेक्शन अगोदरच महिलेच्या नावाने असेल तर तुमच्या गॅसची KYC झाली आहे का ते चेक करा। गॅसची KYC झाली नसेल तर तुम्ही तुमच्या गॅसची KYC करून घ्या व नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेच्या सबसिडीचे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बाकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।